अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील सिदोडी पुनर्वसन गावात गेल्या 15 दिवसापासून विहिरीतून दूषित पाणी मिळत असल्याने अर्ध्या अधिक गावाला अतिसाराची लागण झाली आहे। ही अतिसाराची लागण आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला अपयश आले आहे। यातील 70 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। 650 लोकवस्ती असलेल्या या गावाला नाल्याच्या काठावर असलेल्या विहिरीमधून पाणी पुरवठा होतो, मात्र या विहिरीतील अचानक पाणी दूषित झाले आहे। यात विहिरीत ब्लीचिंग पावडर न टाकण्यात आल्याने दूषित पाणी येत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। रहिवासी असून माझ्या या गावात डायरेक्टची लागण झालेली आहे, त्याच्यामुळे प्रशासकाचं एकही रुपयाचं लक्ष नाही आहे आणि आमच्या इथं 6 महिन्यापासून ग्रामसेवक आणि प्रशासक लागलेले आहेत आणि कोरोनामुळे जे विलक्षण होते हे रद्द झाले। आता त्याच्यामुळे कसं झालंय, आमच्या इथच्या नाल्याचं पाणी तुंबलेलं आहे, त्याच्यात मच्छर आहे, त्याच्यामुळे नाल्याच्या काठी एक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी दूषित असल्यामुळे गावाची 150 ते 200 लोकांची डायरियाची लागण झालेली आहे। आमच्या इथं जिल्हा परिषदची कमिटी आणि मी पहिले माझी ग्रामपंचायत चपराशी होतो, ते पाणी सोडत होतो 20 वर्षापासून, आतापर्यंत हे लागण झालेली आहे ते आज होणार। त्यामुळे या दूषित पाण्यामुळे उलटी व हगवणचे आजार गावातील लोकांना झाले आहेत। परिणामी ही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसून यातील 70 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। सोबतच ग्रामपंचायतमध्ये प्रशासक असल्याने गावातील साफसफाई होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। नमस्कार, मी डॉक्टर हर्षल क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे। आज दिनांक 25 ऑगस्ट 2020 रोजी PSC मंगळूर अंतर्गत ग्राम सिदोडी येथे अतिसार ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचे काही रुग्ण असल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच गावाला भेट देण्यात आली व भेटीदरम्यान गावातल्या लहान बालकांना व काही प्रौढ व्यक्तींना उलट्या व मळमळ होत असल्याचे आढळले। प्रत्येक रुग्णाला प्राथमिक उपचार देऊन स्टेबल करण्यात आले व सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। उपाययोजना म्हणून गावात आपण स्वच्छता व साफसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच विहिरीच्या 15 मीटर अंतर्गत स्वच्छता करण्याचे सूचित करण्यात आले। गावात प्रत्येक घरात OTT टेस्ट करून मेडिक्लोर वापरण्याचे सूचित करण्यात आले। तसेच पाणी उकळून पिण्याचे निर्देश देण्यात आले। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।